मानवत पोलिसांची मोठी कारवाई. 66,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. 2 जणांविरोधात गुन्हा दाखल. तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री विरोधात धडक मोहीम. परभणी प्रतिनिधी रमेश मुलगे. मानवत पोलिसांनी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री आणि वाहतुकी विरोधात मोठी कारवाई करत सुमारे 66,452 रुपयांचा गुटखा आणि पान मसाला जप्त केला आहे. या प्रकरणी 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 7 जून 2026 रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास मानवत रोड परिसरातील एका किराणा दुकानाची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला मोठ्या प्रमाणात साठवून विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचं निदर्शनास आलं आणि यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संपूर्ण माल जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये विमल पान मसाला, गोवा गुटखा, राजनिवास पान मसाला, जर्दा यासारख्या विविध प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश आहे. या सर्व मालाची एकूण किंमत 66,452 रुपये एवढी असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस हवालदार शेख जावेद, शेख मुन्नू, अनीस कोसोडेकर, शक्ती तैनाम शेख मुन्नू, अनीस कोसोडेकर, शक्ती नैताम, सय्यद फैयाज आणि कावळे यांनी सक्रिय सहभाग घेतला. या प्रकरणी पोलीस हवालदार शेख जावेद यांच्या फिर्यादीवरून संबंधित 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल बोर्डे हे करत आहेत. प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री आणि साठवणुकीविरोधात मानवत पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून अशा प्रकारच्या कारवाया यापुढे सातत्यानं सुरू राहणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या कारवाईमुळे प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.